सैफ अली खानवर प्राणघातक हल्ला करण्यात आला। तब्बल 6 वेळा त्याच्यावर चाकूने वार करण्यात आला आणि एकंदरीतच त्याला मारून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला। चोरटा हा चोरी करायला आला, मात्र सैफ अली खानच्या जीवावर येऊन गेला आणि त्यामुळेच आता संपूर्ण देशात सैफ अली खानची चर्चा जोरदार सुरू आहे। चला त्याच निमित्तानं सैफ अली खानची संपूर्ण A to Z कहाणी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। नमस्कार, मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष। सैफ अली खानच्या कुटुंबाने त्याचं आयुष्य आणि कारकिर्दीला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली। पटौदी कुटुंबात जन्मलेला सैफ कायम एका शाही थाटात जगला आणि त्यामुळे त्याच्या भोवती एक ग्लॅमरही कायम राहिलं। सैफ अली खानची आई शर्मिला टागोर ही एक प्रसिद्ध अभिनेत्री होती, तर त्याचे वडील मंसूर अली खान पटौदी हे स्टार क्रिकेटपटू होते। दोघांच्याही सैफच्या आयुष्यावर अत्यंत प्रभाव पडलेला दिसून येतोय। सैफ अली खानचे वडील मंसूर अली खान हे प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू होते, तसंच ते पटौदी घराण्याचे वारसदारही होते। त्याची आई शर्मिला टागोर प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री बरोबरच नोबेल पारितोषिक विजेता देखील होती। रवींद्रनाथ टागोर यांच्या त्या नातेवाईक होत्या। स्वातंत्र्यानंतरही मंसूर अली खान यांना 1971 पर्यंत ब्रिटिश काळातील पटौदी संस्थानचे नवाब ही पदवी कायम ठेवण्याची परवानगी दिली गेली होती। यानंतर भारत सरकारनं सर्व संस्थानांचा खालसा केला। पटौदी कुटुंबाचा इतिहास हा 200 वर्षांहून अधिक जुना आहे। गुरुग्राम पासून सुरू झालेला 30-32 किलोमीटर अंतरावरचा पटौदीमध्ये बांधलेला पांढरा महाल पटौदी कुटुंबाचं प्रतीक म्हणून ओळखला जातो। 2011 साली मंसूर अली खान याचं निधन झालं। त्यानंतर हरियाणाच्या पटौदी गावात सैफ अली खानला गादीवर बसवण्यात आलं। सैफ अली खान हा पटौदीचा 10वा नवाब ठरला। सैफ आता पटौदी कुटुंबाचा नवाब तर आहेच, हे एक औपचारिक पद नसलं तरी बॉलिवूडमध्ये छोटे नवाब म्हणून त्याला कायम ओळखलं जातं। 1960च्या दशकात भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार राहिलेल्या मंसूर अली खान पटौदी यांनी भारतासाठी 47 कसोटी सामने खेळले। 40 सामन्यामध्ये त्यांनी भारतीय संघाचं नेतृत्व केलं। मंसूर अली खान पटौदी यांना वयाच्या 21व्या वर्षीच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार बनवलं। त्यांचे वडील म्हणजे सैफ अली खान यांचे आजोबा इफ्तार अली खान पटौदी हे स्वातंत्र्यापूर्वी भारतीय कसोटी संघाचे सदस्य होते। पाकिस्तानच्या सैन्यात सेवा बजावलेले मेजर जनरल शेर अली खान पटौदी हे सैफ अली खानचे नातेवाईक होते। पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे माजी अध्यक्ष शहरयार खान हेही सैफ अली खानचे नातेवाईक होते। मंसूर अली खान यांनी 27 डिसेंबर 1969 रोजी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्याशी लग्न केलं। सैफ अली खानचा जन्म 16 ऑगस्ट 1970 रोजी झाला। त्याचं बालपण क्रिकेट आणि चित्रपटाच्या सहवासात गेलं। हिमाचल प्रदेशातील द लॉरेन्स स्कूल मधून सुरुवातीचं शिक्षण घेतलेल्या सैफ अली खाननं इंग्लंडमध्ये देखील विन्स्टर कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं। कपिल शर्माच्या एका भागात सैफ अली खानने दिग्गज क्रिकेटपटूचा मुलगा असूनही क्रिकेटला करिअर न बनवण्याचं भाष्य केलं होतं। सैफची आई शर्मिला टागोर यांच्यामुळे तो क्रिकेटपटू झाला नसल्याचं त्यानं त्यावेळी स्पष्ट केलं। शर्मिला टागोर यांनी आराधना, अमर प्रेम असे अनेक उत्तम चित्रपट देखील केले। सैफ म्हणाला होता की मला आई शर्मिला टागोर कडूनच अभिनयाचे गुण हे वारशाने मिळालेले आहेत। वडील मंसूर अली खान पटौदी यांच्या क्रिकेट करिअरचा आदर करत असल्याचं तो म्हणाला, पण त्याची आई शर्मिला टागोर यांचा चित्रपट सृष्टीवरील प्रभाव एवढा होता की त्याला त्यामुळे अभिनयाची आवड निर्माण झाली। याआधी सैफने म्हटले होते की तो क्रिकेटकडे गेला नाही, कारण त्याला वाटत होतं की तो त्याच्या वडिलांसारखा कधीच खेळू शकणार नाही। चित्रपटामध्ये सुमारे 3 दशकाहून अधिक काळ काम केलेल्या सैफ अली खानने अनेक चढउतार बघितले। परंपरा या चित्रपटातून 1993 मध्ये सैफने पदार्पण केले, मात्र पहिला चित्रपट हा बॉक्स ऑफिसवर चालला नाही। त्यानंतर सैफला अनेक फ्लॉप चित्रपटांचा सामना करावा लागला। आशिक आवारा चित्रपटात त्याने केलेल्या अभिनयाचं कौतुक झालं आणि त्यानंतर त्याला फिल्मफेअर पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं। सैफ अली खानच्या अभिनयाच्या क्षमतेवर अनेकांनी शंकाही व्यक्त केल्या किंवा त्या शंका उपस्थित केल्या गेल्या। एका मुलाखतीमध्ये सैफला विचारण्यात आलं की त्याच्या आई वडिलांना लहानपणीच यश मिळालं, पण त्याला स्वतःला यशासाठी खूप प्रचंड संघर्ष करावा लागला। यावर सैफ अली खान म्हणाला, याचं उत्तर माझ्याकडे नाही, पण मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीचा मार्ग हा वेगळा आहे। मला किमान माहिती आहे की मी योग्य काम निवडलेलं आहे। काम करताना मला खूप मजा येते।
मला यश मिळेल की नाही किंवा मी अपयशी होईल हे मला माहित नाही, पण मला आशा आहे की हा निर्णय योग्य आहे आणि मी सध्या खूप आनंदी आहे. 90च्या दशकात तो रोमॅन्टिक ऍक्शन हिरो म्हणून चित्रपटांमध्ये दिसला. 2000 नंतर त्याने दाखवून दिलं की तो विनोदी भूमिकाही करू शकतो. 2001 मध्ये दिल चाहता है मध्ये त्याने स्वतःला पूर्णपणे सिद्ध केलं. हा चित्रपट हिट झाला आणि त्यानंतर त्याच्या कारकिर्दीला एक वेगळंच वळण मिळालं. 2006 मध्ये प्रदर्शित झालेला ओमकारा चित्रपटातील सैफ अली खानच्या अभिनयाने त्याला गंभीर कलाकारांच्या यादीत स्थान मिळवून देण्याचं काम केलं. सैफने सिद्ध केलं की तो विनोदासोबतच एक गंभीर भूमिकाही करू शकतो. पण यानंतर हमशक्ल आणि हॅपी एंडिंग सारखे चित्रपट केल्यानं त्याला खूप टीकेचा सामना करावा लागला. तो काही काळ चित्रपटांपासून दूर राहिला आणि नंतर रंगून या चित्रपटातून त्याने पुनरागमन केलं. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली नाही, पण सैफला मात्र प्रचंड कौतुकाची थाप मिळाली. त्यानंतर 2018 मध्ये सैफ अली खाननं सिक्रेट गेम्स या वेब सिरीज मध्ये पदार्पण केलं. त्यात त्यानं केलेल्या पोलीस अधिकारी सरताज सिंगच्या भूमिकेचं कौतुक झालं. सैफ अली खान हा त्याच्या स्पष्ट वक्तेपणासाठी सातत्यानं ओळखला जातो. त्यानं अनेकदा आध्यात्मिक भूमिका देखील मांडलेली आहे. 2021 मध्ये सैफ अली खानचा भूत पोलीस चित्रपट प्रदर्शित होणार होता. तेव्हा त्यानं तो चित्रपट आध्यात्मिक आहे पण धार्मिक नाही असं वक्तव्य केलं होतं. तो म्हणाला की मला धर्माचा खूप त्रास होतो. देव आणि भूताबद्दल बोलताना सैफ अली खान म्हणाला होता की प्रत्यक्ष आयुष्यात मी नास्तिक आहे, मी धर्मनिरपेक्ष आहे, कारण धर्म मला जास्त त्रास देतो. धर्म जगण्यापेक्षा मृत्यूवर भर देतो. मला धर्म ही संकल्पनाच मुळात आवडत नाही. मला वाटतं की धर्माचा अतिरेक हा एखाद्या संघटनेसारखा असतो आणि यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. कुणाचा देव श्रेष्ठ आहे यावरून अनेक जण सातत्यानं वाद घालत बसतात. सैफ म्हणाला होता, मी प्रार्थना करतो आणि माझी संपूर्ण ऊर्जा मी कामावर केंद्रित करतो. मी अधिक आध्यात्मिक आहे. 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या आदिपुरुष चित्रपटातील त्याच्या भूमिकेवरून प्रचंड वाद निर्माण झाला. तसंच तांडव या वेब सिरीज मधल्या त्याच्या पात्रावरूनही अनेक प्रकारचा वाद झाला. सैफ अली खाननं आदिपुरुष चित्रपटात लंकेश्वर म्हणजे रावणाची भूमिका साकारली होती. ती भूमिका मात्र अनेकांना आवडली नाही. सैफ अली खाननं 1991 मध्ये अभिनेत्री अमृता सिंगशी लग्न केलं. त्यावेळी अमृता त्याच्यापेक्षा तब्बल 12 वर्षांनी मोठी होती. त्यामुळं त्याचं हे लग्न संपूर्ण देशामध्ये प्रचंड गाजलं. पण 13 वर्षांनंतर 2004 मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला. 2012 मध्ये सैफनं बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरशी लग्न केलं. 2016 मध्ये करीना आणि सैफ यांना पहिला मुलगा म्हणजे तैमूर अली खान झाला. हे नाव माध्यमांना कळताच त्यावेळी मोठा वाद निर्माण झाला. या नावाला विरोध करणारे असे म्हणत होते की एका आक्रमण करणाऱ्या विदेशी शासकाचं हे नाव आहे आणि हे नाव सैफ अली खान त्याच्या मुलाला कसं काय देऊ शकतो. मात्र जेव्हा सैफला या वादाबद्दल विचारण्यात आलं तेव्हा तो म्हणाला की मला हे नाव आवडलं. मी या नावाच्या ऐतिहासिक महत्वाबद्दल जास्त विचार केला नाही. मला आवडलं आणि म्हणून मी ते नाव ठेवून दिलं. याच नावाबद्दल बोलत असताना जितेंद्र आव्हाड सुद्धा म्हणाले होते की मुलाचं नाव तैमूर ठेवलं म्हणून देशामध्ये सैफ अली खानला प्रचंड ट्रोल केलं गेलं आणि कदाचित या ट्रोलिंगमुळेच त्याला आता हल्ल्याचा सामना करावा लागला. कदाचित हा हल्ला सैफ अली खाननं त्याच्या मुलाचं नाव तैमूर ठेवलं म्हणूनच झाला असावा, असंच वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं. आता सैफ अली खानची ही संपूर्ण त्याच्या घराण्याचा इतिहास असेल, त्याची वैयक्तिक कारकिर्दी असेल, त्याच्या चित्रपटातील कारकिर्दी असेल किंवा त्याचं एकंदरीतच संपूर्ण आयुष्य असेल, त्याची संपूर्ण A to Z स्टोरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली. तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.